मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याबाबत खूप मोठी आनंदाची बातमी आहे। आणि मित्रांनो, ही बातमी स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनीच महिलांना दिलेली आहे। आणि ती म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत। आणि याबाबत स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनीच माहिती दिलेली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांमध्ये अनेक प्रकारचे संभ्रम हे निर्माण झाले होते। अनेक प्रकारचे प्रश्न हे महिलांच्या मनामध्ये येत होते, जसे की लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा आता महिलांना कधी मिळणार आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही बदल होणार आहेत का, किंवा लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे। तसेच डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता हा महिलांच्या बँक खात्यावरती नेमका कोणत्या तारखेला जमा केला जाणार आहे, तर याबाबत स्वतः मुख्यमंत्री यांनीच माहिती दिलेली आहे। आता या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनीच लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6वा हप्ता हा महिलांना कधी दिला जाणार आहे याबाबत खुलासा केलेला आहे। त्याचप्रमाणे या योजनेचा हप्ता हा कोणत्या महिलांना मिळणार आहे हे देखील या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, महिलांसाठी खुशखबर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा 6वा हप्ता हा अधिवेशन संपताच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। आता जो काही लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आहे, तो हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जे काही हिवाळी अधिवेशन सुरू आहे, हे अधिवेशन संपताच महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता हा कोणकोणत्या महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, तसेच या योजनेमध्ये काही बदल होणार आहेत का, तसेच महिलांच्या कोणत्या बँक खात्यावरती हा 6वा हप्ता जमा होणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेली आहे। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर लाडक्या बहिणींना माझी एक विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो कधी जमा केला जाणार आहे, तसेच कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे, तसेच या योजनेमध्ये काही बदल होणार आहेत की नाही, आणि महिलांच्या कोणत्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 6व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आता हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे सुरू आहे। हे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान चालणार आहे। आणि या दरम्यानच आता या ठिकाणी कालच मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याबाबत लाडक्या बहिणींना खुश करणारी माहिती ही दिलेली आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याची वाट हे खूप दिवसांपासून पाहत होते। तब्बल 2 महिन्यानंतर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 6वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। तर हा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती कोणत्या दिवशी जमा होणार आहे, चला या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री यांनी स्वतः काल हिवाळी अधिवेशनात बोलत असताना लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याबाबत एक खूप मोठी खुशखबर दिली आहे। आतापर्यंत कदाचित तुम्हाला माहित देखील झाले असेल किंवा तुम्ही कुठे ऐकले असेल की लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे बहिणीच्या खात्यावर हिवाळी अधिवेशन संपताच जमा केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले आहे। आणि हे खरे आहे, याबाबत आपण प्रूफ देखील पाहणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही। तर आता महिलांची प्रतीक्षा शेवटी संपलेली आहे। आता स्वतः मुख्यमंत्री यांनीच लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे। त्यामुळे आता 100% महिलांच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार हे निश्चित आहे। सोबतच त्यांनी अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगितलेल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे पैसे हे मिळणार हे निश्चित झालेले आहे। कारण की मुख्यमंत्री साहेब स्वतः यांनी या ठिकाणी काल हिवाळी अधिवेशनामध्ये बोलत असताना 6वा हप्ता हा अधिवेशन संपताच महिलांच्या बँक खात्यावरती आम्ही जमा करणार आहोत अशा प्रकारे या ठिकाणी वक्तव्य केलेले आहे। त्यामुळे आता महिलांमध्ये आनंदाचे वातावरण हे निर्माण झालेले आहे। कारण की लाडक्या बहिणी खूप दिवसांपासून डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते। लाडक्या बहिणींना असे वाटत होते की आता निवडणूक संपल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी सरकार बदलले आहे किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल केले जातील। बऱ्याचशा महिला अशा असतील, बऱ्याचशा महिलांमध्ये अशी भीती देखील होती की त्यांना आता या योजनेतून वगळण्यात येईल। परंतु याबाबत देखील या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितले आहे। तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री साहेब पुढे बोलत असताना म्हणाले की हा जो डिसेंबर महिन्याचा हप्ता हा हप्ता सध्या सर्व महिलांना मिळणार आहे। तसेच या सध्या तरी कोणतेही बदल होणार नाहीयेत। आधी दिलेल्या सर्व महिलांना 6वा हप्ता अधिवेशन संपताच दिला जाणार आहे। पण ज्या पुरुषांनी महिलांच्या नावाने बँक खाते उघडून लाभ घेतलेला आहे, अशा व्यक्तींना मात्र पुढे कमी केले जाईल।
तसेच नियमांबाहेर ज्या गोष्टी या योजनेत झाल्या आहेत त्याबाबत देखील या ठिकाणी चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री साहेब पुढे म्हणाले आहेत। म्हणजेच मित्रांनो, आता या ठिकाणी जो काही डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे हा हप्ता सरसकट सर्व महिलांना मिळणार आहे। म्हणजे जेवढ्या पण महिलांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरले असतील आणि त्यांचे अर्ज हे मंजूर झाले असतील अशा सर्व महिलांना या ठिकाणी 6वा हप्ता हा मिळणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल सध्या तरी करण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे सरसकट हा हप्ता सर्व महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि हा हप्ता महिलांना अधिवेशन संपताच दिला जाणार आहे। म्हणजेच आता 16 ते 21 डिसेंबर पर्यंत हे जे अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता हा जमा केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना जो काही 6वा हप्ता आता दिला जाणार आहे तो हप्ता 1500 रुपयाचा मिळणार आहे की 2100 रुपयाचा, याबाबत देखील या ठिकाणी बोलताना ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या अनुदानात वाढ करण्याबाबत घोषणा झाली असली म्हणजेच 1500 रुपयावरून आता दरमहा 2100 रुपये करण्याबाबत शासनाकडून घोषणा जरी झाली असली तरी मात्र आता या ठिकाणी मिळणारा जो काही 6वा हप्ता आहे तो हप्ता महिलांना 1500 रुपये प्रमाणेच मिळणार आहे, पण सर्व महिलांना मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी 6वा जो काही हप्ता आहे तो हप्ता 2100 रुपयाचा नसून 1500 रुपयाचाच मिळणार आहे। परंतु या ठिकाणी सरसकट जेवढ्या पण महिलांना अगोदर लाभ मिळालेला आहे त्या सर्व महिलांनाच मिळणार आहे। यापासून एकही महिला या ठिकाणी वंचित राहणार नाहीये, कारण की तसे मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेले आहे की आत्ताचा जो काही डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे। यात कोणतेही निकष लावले जाणार नाहीत किंवा कोणतेही बदल योजनेमध्ये झालेले नाहीयेत। त्यामुळे आधीचे हप्ते ज्या महिलांना मिळालेले असतील त्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा आता 6वा हप्ता देखील मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही महिलांनी टेन्शन घेऊ नये, तुम्हाला सर्वांना 6व्या हप्त्याचे पैसे हे मिळणार आहेत आणि हे पैसे माता भगिनींना हिवाळी अधिवेशन संपताच त्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याची प्रोसेस ही सुरू होणार आहे। सोबतच मित्रांनो, अजून एक आनंदाची बातमी म्हणजे या ठिकाणी आता महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ हा मिळणार आहे। कारण की या योजनेसाठी देखील 500 कोटींपेक्षा जास्तचा निधीची तरतूद या ठिकाणी शासनाकडून हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ज्या महिलांना अगोदर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत सिलेंडर योजनेचा लाभ हा मिळालेला नसेल, आता अशा महिलांना देखील या ठिकाणी मोफत 3 गॅस सिलेंडरचा लाभ हा मिळणार आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी एका सिलेंडरसाठी शासनाकडून 830 रुपयाची सबसिडी ही दिली जाते। या हिशोबाने या ठिकाणी 3 सिलेंडरचे पैसे म्हणजे 2490 रुपये म्हणजेच एकंदरीत 2500 रुपये या ठिकाणी महिलांना मिळणार आहेत। तसेच मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना बँक खात्याबाबत देखील प्रश्न हे पडलेले आहेत की आता लाडकी बहीण योजनेचा जो काही 6वा हप्ता हा जमा होणार आहे तो महिलांच्या कोणत्या बँकेमध्ये नेमका जमा होणार आहे, कोणत्या महिलांना या ठिकाणी बँक खाते हे बदलावे लागणार आहे किंवा कोणत्या महिलांना या ठिकाणी बँक खाते बदलावे लागणार नाहीये। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात सोपी भाषेमध्ये सांगायचे म्हटले तर अगोदर ज्या बँकेमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे आलेले असतील त्याच बँकेत आता तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये दिला जाणारा 6वा हप्ता देखील जमा होणार आहे। त्यामुळे ज्या महिलांना अगोदर लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे आले असतील, 1 हप्ता असू द्या किंवा 2 हप्ते असू द्या किंवा सर्वच हप्ते असू द्या, परंतु हे हप्ते जर तुमच्या बँक खात्यावरती व्यवस्थितपणे जमा झालेले असतील तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बँकेची काळजी करण्याची आवश्यकता नाहीये। तुमच्या आहे त्या खात्यातच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता देखील जमा होणार आहे। त्यामुळे अशा महिलांनी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी टेन्शन घेऊ नये। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय मोठी खुशखबर होती की आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा जो काही 6वा हप्ता आहे त्या हप्त्याची वाट महिला खूप दिवसांपासून पाहत होते। आता फायनली तो हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे डिसेंबर महिन्यातच जमा केला जाणार आहे।